म्हणतात हे मोठे स्थित्यंतर आहे, हे लक्षात ठेवा. काय काय आत्ताच ऐकत नाही. पुढची मुलं होतील ती आशीर्वादाने जन्माला येतील. हा दादानी रूट बदलला. हा म्हणजे त्यांचा बॅलन्स नील केला बँकेतला आणि आता हे वाढवलं. काय सर्कल वाढवलं. आता ते म्हणतात परमेश्वराला माझ्या माध्यमातून ही कार्ययोजना विचारात का घ्यावी लागली. तर त्यांचं म्हणणं काय आहे की आतापर्यंतचे जो लोक जे आले ते बरोबर येत आहे. ऐकू ऐकू येते आता. आतापर्यंतचे संत सत्पुरुष तेच 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 सांगत आले. तर दादा एका गुरुबंधूला म्हणाले होते सेमिनार मध्ये, ज्ञानेश्वरांना धरल्याशिवाय तुला बोलता येत नाही, तुकारामाला धरल्याशिवाय तुला बोलता येत नाही, तू अभ्यास कर आणि तुझं काहीतरी सांग ना. अशी दादांची इच्छा. दादांनी बोलून दाखवले याच्यामध्ये. ती म्हणाले मी कोणाचं उष्ट खाल्लं नाही, तुम्ही पण अनुकरण करू नये, उष्ट खाऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून माझ्या गुरुनी माझं शिक्षण थांबवलं. तर शिकून बोलणं आणि न शिकता बोलणं. आता 10 दिवस अभ्यास करून हे सगळं लिहून काढलं. इथे बसल्यावरती तिसरंच सांगून घेतात. हे नेहमीचा अनुभव आहे. म्हणून मी त्यांच्या घरी आरामशीर खाऊन पिऊन आराम केला. मी म्हटलं काय होईल ते होईल, बघतील ते सांभाळणार आहेत, आम्ही थोडं बोलणार आहोत. त्यांना अपेक्षित जे आहे तेच होणार. आता हा म्हणतो मला माझ्या डोक्यात ज्ञान संवेदना वर्गाचं होतं, त्याचा आशीर्वाद मिळाला. म्हणजे हे काय मला माहित होतं. तो गोव्याहून आला, मी इकडे पुण्यात, आमचं काही कॉन्टॅक्ट पण झाले नाही, फोन नाही, बोलणं नाही, काही नाही. तो येऊन सांगतो म्हणजे ही काळाची गरज आहे ना. काळाची गरज आहे ना. आता याचा मुलगा आहे, तो पाठीमागे बसलाय, तो आला नाही, तो लहान आहे, आता मोठा झाला आहे ना. मग ती पुढची मुलं कशी, तो करुणाकर मस्त झांजवून आरती म्हणतो. परवा सेमिनार झालं ना गोव्याला, 8वं सेमिनार त्या मुंबईच्या लोकांचं, तेव्हा तो बसला असं बघितलं इकडे तिकडे. ते गुरुजी कोण बसले होते ना, सेवक होते आपले धोतर नेसलेले. तर तिथे 3 पिढ्या बसल्या होत्या. हा म्हणजे हे आणि पुढची मुलं आणि त्याचा गुरुचा. तर यांनी त्याला बोलवला पुढे. तर तो घरी येऊन काय सांगतो माहितीये, ते गुरुजी होते ना, त्यांना वाजवायला येईना, मी वाजवून सोडलं. मी वाजवून सोडलं ते. अरे म्हणजे कॉन्फिडन्स किती आमच्यापेक्षा, ते कौतुक आहे केव्हाही. पण पाऊस गुरुकृपेचा पाऊस पडतो, तो मी दादांचं करते म्हणून माझ्या घरावर पडतो आणि तुमच्या घराण्यावर पडत नाही असं नाहीये. तो पाऊस सगळीकडे पडणार आणि सगळ्यांची मुलं हुशार होणार. असं काही नाही माझाच नातू फार हुशार आहे आणि तुझा ना त्याचा नातू काय, असं नाही होत. आणि असं होणंच शक्य नाही. म्हणून मी त्याला काय म्हटलं, हे तुझं कर्तृत्व नव्हे, हे दादांच्या तपश्चर्याची ती फळ आहे पुढची. आता तुमची तपश्चर्या काय आहे ती तुमच्या नातवंडांच्या वेळेला कळेल. हे दादा शशीला नेहमी म्हणायचे की तुझ्या बापाच्या पुण्याईने तू जेवतोयस, तुझी पुण्याई काय आहे ती तुझ्या नातवाच्या वेळेला कळेल. म्हणजे त्याच्यामध्ये वाईट अर्थ नाही, ते गणितच आम्हाला माहिती नाही ना. तर ते म्हणतात परमेश्वराला ही योजना माझ्या माध्यमातून का कार्यान्वित करावीशी वाटली, असं त्यांनी दादानी विचारलं. ते म्हणाले आतापर्यंत सगळेजण तेच 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 सांगत होते, पण मी ते त्यांच्या शब्दात वाचून दाखवले. परमेश्वराला माझ्या माध्यमातून ही कार्ययोजना विचारात का घ्यावी लागली, तर आतापर्यंत ईश्वराला जगाची काळजी होती, म्हणून तो वेळोवेळी त्याने अवतार घेऊन जनकल्याणाचे कार्य करता झाला. पण यामध्ये होते काय, तर त्याने त्या कुटुंबात ज्या कुटुंबात जन्म घेतला त्या कुटुंबाचं ज्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतला अवतार म्हणून, त्या कुटुंबातील ऋणानुबंधातली उपाधी त्याला चिकटते. म्हणून दादानी भागवत घराण्याचं पहिलं विमोचन केलं ना. दादा देवच होते ना, पण देव असून सुद्धा, म्हणून मी एक वाक्य त्यांना सांगितलं की नर म्हणून जन्माला येऊन नारायण व्हायचा प्रयत्न करणं हे एक वेळ सोपं आहे, पण देव म्हणून असून जन्माला येऊन मानव म्हणून हे करायचं म्हणजे केवढी मोठी तपश्चर्या आहे. 10 वर्षांनी हा कसा वागणार आहे हे मला माहित आहे, तरी पण मी याच्याशी गोड बोलायचं म्हणजे केवढी मोठी तपश्चर्या आहे. दादा जे असे विचार करत बसत होते, ते कार्य सांभाळणार कोण,
त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, आमच्या अपेक्षेप्रमाणे नाही. आम्ही कार्य बदलू शकत नाही. आणि गुरुवाणीमध्ये एक एक वाक्य अशी आहेत. गुरुवाणीमध्ये ते म्हणतात, मोहम्मद जलाली बाबा म्हणतात की 350 वर्ष विचार करतोय आम्ही या कार्याच्या स्थापनेचा. इथली 350 वर्ष नव्हे. तर मी काय म्हटलं, मेल्यानंतर 300 वर्षांनी 360 वर्षांनी जन्म येणार. तर मी म्हटलं 360 वर्षामध्ये इथे किती बदललं असेल. तर म्हणाले इथली 360 वर्ष नव्हे, इथला एक सेंटर सेकंद म्हणजे वरचे, इथली 100 वर्ष म्हणजे वरचा एक सेंटर सेकंद. ह्या हिशोबाने 360 वर्ष. तर दादा शशीला म्हणायचे, तू काळजी करू नको, तू आज मेलास तरी मी उद्या जन्माला घालतो तुला, एवढी माझी ताकद आहे. आणि राव काय म्हणले राव म्हणायचे, आम्ही समोर बसायचो ना, तर आम्ही उलट उत्तर देत नाही एवढी गॅरंटी. म्हणून शशा उठ शोभे उठ म्हणायचं. हा म्हटलं तर ते राव म्हणून एक आपले गुरुबंधू येत होते. ते म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान, तुमची नावं घेतात. एवढं ते आम्हाला दुपारी बोलले. झालं दुपारच्या मुलाखतीला आल्यावर दादानी लगेच उभं केलं. म्हणाले, त्यांना हाक मारतो म्हणजे तुम्ही म्हातारे झालात, आता पुढच्या जन्मासाठी ते कार्य करणार आहेत म्हणून त्यांना बोलतोय. आणि तुम्ही तुमचं आता काय 4-5 वर्ष राहिली असतील, 10 वर्ष, तुम्ही परत जन्माने याल तेव्हा कार्य कराल. आणि बाबांचं एक वाक्य होतं काय की, म्हणाले, आता तुम्ही असं म्हणताय, पण एक वेळ अशी येईल की तुम्ही म्हणाल जन्म दिलात तर ह्याच कार्यासाठी जन्म द्या, हेच मागाल. जेव्हा अनुभव घ्याल तेव्हा. आज तीच परिस्थिती झाली ना. आज जगाची परिस्थिती काय आहे. आणि मीटिंगला बसतात तेव्हा सगळं चांगलं करूया, अमुक करूया, तमुक करूया, सगळं. हा उठला की त्याच्या मागे काहीतरी बोलायचं, तो उठला की त्याच्या मागे बोलायचं. बरोबर ना. हेच चाललंय ना. त्याला कसं मारायचं, ह्याला कसं मारायचं. म्हणून दादा काय म्हणाले पूर्वी की, काय तुम्ही परवा ही वाचलीत ना, कुठे गेले ते पाठक काका, तुम्ही जगदीश, आणि तुम्ही वाचलत ना शक्तीपीठ नंतर झालेल्या 2 संमेलनाच्या मुलाखती. तेही सांगणार आहे मी नंतर वेळ मिळाला तर. तेव्हा ते काय म्हणतात, पूर्वी तलवारीनी आणि दानपट्ट्यानी युद्ध खेळत होते. हा, आता तू बॉम्बचा शोध लावलास, तुझ्या बॉम्बला उत्तर द्यायला तेवढंच मी शक्तिशाली हे करायला पाहिजे ना. ते आपल्याच्याने शक्य नाहीये म्हणून शक्तीपीठ स्थापन केलं. आणि म्हणाले, तुम्ही विज्ञानाने किती जरी प्रयत्न केला तरी पृथ्वीच्या पोटामध्ये तुम्ही व्हायब्रेशन निर्माण करू शकत नाही. इतकी त्यांची हे आहे तयारी. तर ते म्हणाले, आमच्या शक्तीने आम्ही ते सगळं खाली आणून करतो, तुम्हाला माध्यम तुमचं फक्त निमित्त. मी केलं आणि त्यांनी केलं म्हणून करणारे सगळे ते, त्यांची शक्ती कार्य करते म्हणून आज आम्ही बोलू शकतो. नाही तर काय. आणि त्यांनी ते सगळं लोकांच्या ह्याच्यातनं कार्यान्वित व्हावं म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. आणि कराडचं दिव्य केलं ते येईन ह्याच्या पुढे. तर ते ओंकाराचं वलय करून ते कार्यान्वित करायचं एवढी सोपी गोष्ट आहे. साधं काय आलं, 3 मुलींना 10-10 लाख रुपये दिले आणि मुलाला. तर तिन्ही मुलं सांगतात, घर जर माझ्या नावावर केलं तर आम्ही आई वडिलांना सांभाळतो, अशी परिस्थिती आहे. पण आज तुला जरी मी 10 लाख रुपये दिले, तू तरी वरती घेऊन जाणार आहेस का. हा विचार नाहीये. पण असेपर्यंत काय म्हणतात, माझ्या नावावर करून दिला तर घर तरी घेऊन जाणार आहे का, शेत घेऊन जाणार आहे का, पैसे घेऊन जाणार का, काय घेऊन जाणार आहे. ते एक साधू भेटला म्हणे, तो त्या एका भक्ताला म्हणाला, तुला एक मी सुई देतो, ती भेटशील तेव्हा घेऊन ये. तो म्हणतो, सुई कशी आणायची. म्हणजे सुई सारखे सुद्धा वस्तू आपण नेत नाही, तरी सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीचा किती अभ्यास करतो. ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि मग आपल्याच्याने करूया म्हटलं की मग ते घेऊन जा, ते घेऊन जा, ते घेऊन. अरे पण दादा म्हणतात, तोंडात दात आहेत ना, खारी खाता येत नाही म्हणून तुम्ही जेवू नका. चांगले आहात तेव्हाच ही खारी खा बाबा, तुम्ही असं का नाही म्हणत. पण त्याच्यासाठी गुरुमार्ग आहे. म्हातारे झाल्यानंतर खायला येत नाही म्हटल्यानंतर तुम्ही खारी दिली तर त्याच्यासाठी गुरुमार्गाची आवश्यकता नाहीये. एवढ्या मोठ्या शक्तीचा वापर करायची काही आवश्यकता नाही. तर ते काय म्हणतात पुढे, ती त्या घराण्यातली उपाधीची कटी आणि त्याचं विमोचन केलं नाही, त्याचं विमोचन केल्याशिवाय
त्याच्या ईश्वरी कार्याला त्याला आरंभ करता येत नाही. ते डिस्टर्ब करतात ऋणानुबंध सगळे. म्हणून यांनी काय सांगितलं, कुटुंबातील ऋणानुबंधातली उपाधी चिकटते, तिचे विमोचन केल्याशिवाय त्याला त्याच्या ईश्वरी कार्याला आरंभ करता येत नाही. उदाहरणार्थ त्यांनी रामदासांचं उदाहरण दिले. रामाचा अवतार होता तरी सुद्धा 12 वर्षे त्यांना पुरस्चरण करावं लागलं. दादा देव होते तरी दादांना भागवतांचं विमोचन करावं लागलं आणि दादांना सेवा करावी लागली. एवढं तरी दादा यांनी एका ठिकाणी म्हटलंय की, म्हणाले इतकं मी सिद्ध असून तरी मला एखादा प्रश्न असा उभा राहतो की मला बाबांशी बोलावं लागतं. दादांची ही परिस्थिती, मग आमची काय? आम्हाला हर घडी दादांशी बोलावं लागेल आणि ते मार्ग दाखवतील. आता मी काल गणपतीला विडा ठेवला तेव्हा तेच म्हटलं आता आम्हाला मार्ग दाखवा. आम्हाला काही कळत नाहीये. काय काहीतरी करावं असं वाटतंय, पण काय करायचं हे समजत नाहीये. ते तुम्हीच काहीतरी क्लू दिला तर आम्ही पुढे सरकू, नाहीतर काय सरकणार नाही. शक्य नाहीये. एवढी सोपी गोष्ट नाही. आता आळंदीच्या परिसरात आणून ठेवलंय, त्यांना काय अपेक्षित आहे माहिती नाही. तर ते परवा कोण म्हणाला, पांडे काका म्हणाले, मिलिंद काका. तर म्हणे आम्ही वाचलं तर आम्हाला एवढं हे झालं, तुम्ही लिहिताना काय वाटलं असेल. म्हटलं लिहिताना काय वाटलं नाही, तर मी आळंदीला गेले ते. आता हे सगळ्यांना ऐकायचं होतं म्हणून ते इथे सांगायचं असेल. तर आळंदीला गेलो होतो आम्ही किती 2019 ला. आणि तुमचे बंधू लोमटे काका गेले होते कोल्हापूरला. तर लोमटे काकांना कोल्हापुरात एका बाईनी प्रश्न विचारला की आरती साधनेचं महत्व काय. आमचा त्यांचा काही बोलणं झालेलं नाही, काही नाही. आणि मी ज्ञानेश्वरांच्या तिथे आळंदीला यांच्याबरोबर गेलो, पै काकांच्या बरोबर. आणि तिथे मी डाठेला, ते मुंबईला गेले, मी पुण्याला नाही. आल्यानंतर मी आरतीचं लिहायला लागले. जानेवारी फेब्रुवारी 16 पर्यंत. फेब्रुवारी मला तारखा सुद्धा लक्षात आहे. 16 तारखेला लोमडे काकांचा फोन आला, 24 तारखेला संमेलनाला यायचंय. मी म्हंटल मी काय अमिताभ बच्चन का बटन दाबलं की सांगायला. म्हटलं काय तुम्ही आता काय करता. म्हटलं काय सांगायचंय, काय तयारी नको, विचार निदान वाचायला तरी आयत्या वेळेला ते सांगून घेतील ती गोष्ट नंतरची. पण आम्ही काहीतरी ठरवायला पाहिजे ना, विचार करायला पाहिजे. तर मला म्हणाले तुम्ही आता काय करताय. तर मी म्हंटल मी आरतीचं करते. तर ही मला म्हणाले तुझी गाडी रिव्हर्स मध्ये आली. म्हटलं हो रिव्हर्स मध्ये आली, का आली मला माहिती नाही. तर मग मी लोमटे काकांना म्हटलं मी आरतीचं लिहिले. अहो तेच पाहिजे म्हणाले. म्हटलं का. तर मला म्हणाले कोल्हापूरला एका बाईने विचारलं आरतीचं महत्व काय, म्हणून ते सातारचं संमेलन झालं. आणि सातारचं संमेलनाची ख्याती गोव्याला गेली. गोव्याला त्या लोकांनी विचारलं तुम्ही 2 दिवस काय सांगितलं आरतीचं. मी म्हटलं लिहा वाचा, साधन पत्रिकेपासून दीपकच्या संमेलनापर्यंत सगळे कव्हर केले पॉइंट एकत्र घेऊन. म्हणजे या मुलांना वाचायला वेळ नाही ही काळजी त्यांना आहे ना. म्हणून त्यांनी ते काय तुमच्या भाषेत आत्ताच्या हायलाइट्स म्हणून ते ज्ञानसागर निघाला. आणि तो बदल का केला हे पण सांगितलं त्यांनी. काळाची गरज आहे. पण दादानी ओंकारच असा सिद्ध केला, तो इतका सिद्ध केला की सगळं त्याच्यातच हे केलं. काही काही करा, आरती करा, साधना करा, ओंकार म्हणा, नाहीतर प्रार्थना म्हणा, तुम्हाला तेच तोच आशीर्वाद मिळणार. आणि गोरक्षनाथांनी एक वाक्य सांगितलंय, ते ज्ञानगंगामध्ये एक प्यारा आहे, तो एकदा टाका तुमच्या ह्याच्यावरती. ते म्हणाले तुम्हाला सांभाळणार, कुठपर्यंत सांभाळणार, नराचा नारायण होईपर्यंत सांभाळणार. म्हणजे एवढी जबाबदारी कोण घेईल, एवढी पात्रता आपली आहे का. हा मागे वळून विचार केला ना तर समजेल. ज्या दिवशी आपण हे वाचू, याचा अभ्यास करू. ते आपले गुरुबंधू होते, ते काय म्हणाले, मी ते शॉर्टकट मारूया. ते म्हणाले अध्यात्मात शॉर्टकट मारलात ना तर तुम्ही गुरुमार्गात टू स्वीट आहात, टू शॉर्ट आहात. याच्यात तुम्ही शॉर्टकट मारूच शकत नाही. आज साधनेला इथल्या वेळेअभावी आम्ही कमी घेतली आहे, नाहीतर साधनेला शॉर्टकट नाहीये. तुम्हाला वेळ नाही, नानानी केली त्यावेळेला माधुकरी मागून, पण तुम्हाला बंधनं नाही घातली. ते पण आहे शेवटी येणार आहे की ह्या काय
आपल्या मार्गाची ठळक वैशिष्ट्य काय आहे ते पण येणार आहे त्याच्यामध्ये. तर आपण कुठे आलो होतो? हा, काय एक आता काय म्हणतात, कुटुंबातील ऋणानुबंधाची उपाधीची कटते तिचे विमोचन केल्याशिवाय त्याच्या ईश्वरी कार्याला आरंभ करता येत नाही. उदाहरणार्थ रामदास किंवा दादा. यासाठी ईश्वराने असा विचार केला. परमेश्वर म्हणतो, गुरु कृपा आशीर्वादाने अशी 100 माध्यम तयार करूया की तेच कार्य 100 पटीने होईल. आणि आता ते जन्म घेऊन यायला तयार नाही, एवढंच म्हटलंय ते आत्मनिवेदनामध्ये. पण दादानी त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं की जन्माला जर ते आले आणि जर गुरु मार्गाचा विसर पडला किंवा गुरुतत्वाचा विसर पडला या इथल्या जगात आल्यानंतर, तर पुन्हा A to Z सुरू करावं लागेल. म्हणून ते जन्माला यायला तयार नाही. हा, म्हणून त्यांनी सांगितलं असा मध्यस्थ शोधा की सगळ्यांची शक्ती तो पेले. म्हणून दादांचं माध्यम जन्माला यायची वाट ते आहे ना गुरुवरायामध्ये, तव जन्माची वाट पाहती जन्म तो घेतात ते आनंदिती. कारण का, दादांच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं, इतकी लिंक आहे त्यांना. आणि एकदा दादा जन्माला माणूस म्हणून आले देवच. दत्तगुरूंचं पेरलं नाही म्हणून साईबाबा आले, साईबाबांचं पेरलं नाही म्हणून दादा आले. कोण कोण ग, एका गुरु भगिनीने विचारलं हिचे नातेवाईक, तर ती म्हणाली मागच्या वेळी मी सांगितलं होतं. तर म्हणाली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली. म्हणलं ज्ञानेश्वरी का लिहिली मला माहित नाही, पण म्हटलं कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ती संस्कृत मध्ये सांगितली, ती कळली नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी निरूपण लिहिलं, तेही मराठीत पेरलं नाही म्हणून दादांनी संमेलन घेतली. आता संमेलन घेऊन तेही वाचायला वेळ नाही म्हटलं तर दादा काय करणार. आणखीन किती त्यांनी खाली उतरून यावं, आपण 2 तरी पायऱ्यावर चढायला पाहिजे ना. तर ते म्हणतात ईश्वराने असा विचार केला की 100 माध्यम जर गुरुकृपेने तयार केली, म्हणून आपली गरज काय आहे. तर एक गुरुवाणीत एक वाक्य आहे, कुठल्या ह्याच्यात आहे मला आता लक्षात नाही, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमचं महत्व माहिती नाहीये, पण तुमच्या जन्माची तुमच्या जन्माला महत्व आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून तुम्ही आता सेवा करा आणि आता पुढच्या जन्मांची तरतूद केली आहे. एकाच जन्मापुरती नाहीये, तुमची आमची गाठ पडली आहे, ती त्याच्या मागे पुष्कळ मोठा हिशोब आहे. तो शेर सांगितला होता ना, आप हमें भूल गए इसलिए तकलीफ पैदा हो गई. तेव्हा कळलं नाही काही, नुसता शेर ऐकला. आणि दुसरी गोष्ट दादा काय म्हणाले, काय, कोई मुझे दिल से पुकारे उस आदमी का अभी तक इंतजार है. म्हणजे अडचणी का आल्या असं कोणी विचारत नाही, हे अडचण आली, पण अडचणी का आल्या असा प्रश्न विचारणारा कोणी आला नाही. एक म्हणतो मुलगा नाही, एक म्हणतो घर नाही, एक म्हणतो नोकरी नाही, एक म्हणतो अमुक नाही, सगळे रडकतात सांगतायत, पण एकही असा विचारत नाही ज्या दिवशी हे तत्वज्ञान समजेल त्या दिवशी मी ओपन चॅलेंज देते की विडे लागतील कशाला, काम काय सेवा काय करू. सेवा काय सगळं दिलंय दादानी, भरपूर दिलंय, आता सेवा काय करू. आणि ती अपेक्षा आहे त्यांची. पण आपण अजूनही आपलं हे संपतच नाही. हा म्हणतो 1 कोटी दिले तर 10 कोटी, 10 कोटी मिळाले तर 90 कोटी, 90 कोटी मिळाले तर. आज काल परवा कोण आलं होतं, कुठे गेले ते मिलिंद काका, काल एक आला होता मुंबईचे गुरुबंधूंनी त्यांची जागा दिली. आज जागेला 90,000 रुपये भाडं येत आहे महिना, तर तो 1 पैसा भाडं घेत नाहीये. कोण सोडेल 90,000 रुपये भाडं दर महिन्याचं. दादा पण म्हणतात 15,000 इन्कम होता, 1,80,000 ते त्या काळात मिळत होते. तर बाबांनी सांगितलं नोकरी सोड आणि सिद्धतेला जा. म्हणजे त्यांच्या दृष्टीने द्रव्य हे गौण आहे ना. आणि कोण ते मलकापूर इथेच आहेत, कुठे गेले त्यांनी, उपरीला संमेलन घेतलं त्यांनी, हे हॉलचं भाडं कमी केलं, शिरोड्याला घेतलं त्यांनी भाडं कमी केलं, मुंबईच्या मालकांनी त्यांनी भाडं कमी केलं, बेळगावला संमेलन घेतलं दीपक दादानी, तेव्हा दीपक आणि हे सगळे ठरवायला गेले होते, तेव्हा चहाचा कप
चहाचा कप म्हणजे नॉर्मल असतो म्हणून यांनी काही विचारलं नाही आणि त्यांनी पण काही चहा दिला नाही. गेले तर एवढं कटिंगचा एवढा असा लहान कप, एक घोट पण चहा होणार नाही. पण आमचे गुरुबंधू सुद्धा एवढे, एकाने पण दुसरा चहा घेतला नाही, बाहेर जाऊन पैसे देऊन चहा पिऊन आले. तर त्यांनी शेवटच्या दिवशी जेवण फ्री दिलं आम्हाला. काय तुमची म्हणाले शिस्त, म्हणजे त्यांनी दादाला बरं वाटलं असेल ना. आज हे आले, भाडं किती होतं आणि भाडं किती घेतलं तुमच्याकडे सेमिनार घेतले त्यावेळेला भाडं किती होतं ते सांगायला नाही म्हणजे. आणि म्हणजे हा गोव्याला अनुभव आला, मुंबईला अनुभव आला, हुपरीला अनुभव आला, म्हणजे ती शक्ती सगळीकडे कार्य करते ना, हा तरी आपण विचार करायला पाहिजे ना. म्हणून ते काय म्हणतात, गुरुकृपेने जर आपण अशी 100 माध्यमं तयार केली तर तेच कार्य 100 पटीने वाढेल. तसेच जो तो आपापल्या भागासाठी जर कार्य करेल तर बाकीच्या लोकांचं काय करायचं. म्हणून त्यापेक्षा समाजातला प्रत्येक कानाकोपऱ्यात या कार्यपद्धतीचा लाभ घेतलेला एखादा सेवक उपस्थित असला तर हे कार्य सुलभ आणि सोपं होईल. म्हणून दादांच्या माध्यमातून कार्य करायचं त्यांनी ठरवलं. आता हे कार्य सर्वांच्या माध्यमातून व्हावं असं मोहम्मद जिलानी बाबांनी कधी सांगितलं होतं, आधी किती वर्षापूर्वी. पण तेव्हा काय होतं, हे दोष होते सगळे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे विमोचन केल्याशिवाय काही पुढचं सांगताच येत नव्हतं. तर म्हणून त्याच्यासाठी दादानी काय केलं, तर आपली माध्यमं विमोचन करून शुद्ध केली पहिल्यांदा. हा, नंतर ओंकार सर्वांना म्हणता यावा म्हणून ओंकार सर्वांना शिकवलं. तो भैरवनाथांनी त्यांना दिला होता, तो नादरूप ओंकार होता. तो जशा तसा दिला असता तर आपल्याला पेलला नसता, म्हणून तो शब्दरूप केला. त्याला 50 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर दादानी आपल्याला ओम ओम म्हणायला शिकवला, नंतर संथेनी शिकवला आणि नंतर या पुढच्या पिढीला ते काही करायला लागणार नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट, देवाला काय सांगितलं, हे जर चुकले कोणी तर त्यांना विचारायचं नाही, मला विचारायचं, मी जबाबदार आहे. म्हणजे किती मोठं मन असेल. एक एकदा ना विचार केला तर खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं की आपणच कमी पडतोय. त्यांनी भरभरून दिलं पण आपणच काय म्हणतात, काय ते गाणं, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी, तसं दादा आहे आपलं. ते द्यायला बसले पुष्कळ, त्यांच्यापाशी पुष्कळ आहे. दादा मुंबईला म्हणायचे, मी काय घेऊन आलो, माझा आत्मा रोज रडतो की मी काय द्यायला आलो, माझ्यापाशी काय आहे हे यांना कळत नाहीये, म्हणून हे फालतू प्रश्न विचारताय. ज्या दिवशी यांना माझ्याकडे काय आहे ते कळेल त्या दिवशी हे प्रश्न विचारायचे बंद होतील आणि मग मला तुमच्याच कार्यासाठी जन्म द्या म्हणतील. तेव्हा आमचं सगळं धापून डोक्यानं जात होतं. काय करायचं. एकदा मी पोळ्या करत होते आणि मी रोज विचार करायची, मी म्हंटल दादा एवढे देव आहेत, दादा कशाला साधना करतात, हे माझ्या रोज डोक्यात विचार. तर त्या दिवशी मला हाक मारली बाहेर. मला शोभा विवा म्हणाले नाही, मला म्हणाले ही मुलगी तिथे रोज पोळ्या करताना विचार करते, ही मुलगी. मी म्हटलं असं का पाहुण्यासारखं बोलतात, मला काय कळेना. तर मला म्हणाले ही मुलगी रोज विचार करते पोळ्या करताना, दादा साधना का करतात. तर म्हणाले शक्तीपीठाला 25 आजारी पडणार होते ना, त्याची तयारी करतो, साधना करतो. हे एवढं समजायला आमची काय पात्रता होती. म्हणजे ते साधना, आणि आम्ही साधना दादांच्या बरोबर करायची म्हणून जर तयार होऊन बसलो तर कधी बोलवणार नाही. आणि जर आम्ही जाऊ दे हे बोलवत नाही म्हणून आम्ही साधना करूया नको म्हटलं, काय देवाकडे बघाल की नाही. म्हणजे आणि दादा येणार म्हणून आम्ही घर जर साफ केलं, ह्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे किती लक्ष. तर आम्ही जाऊ दे सोड, इथे कुठे दादा जात आहे म्हटलं ना, आलं की लगेच तिथे तिथे हे दूर दाखवणार आम्हाला. किती गोष्टी आहेत अशा. हा, एकदा आम्ही दोघी, वहिनी आणि मी बसलो होतो, तर म्हणाले तुमच्या स्लीपर बघा आणि माझ्या स्लीपर बघा. वहिनी म्हणाल्या तुमच्या स्लीपर खराब कशा होती, तुम्ही तिथल्या तिथे जाता आणि येता, तुमची खोली आणि बाथरूम, आम्ही खालीवर नाचतो, सगळं स्वयंपाकघरात नाचतो, मग आमची सोबत मग त्या धुवून तिथे वरती ठेवणार, माझ्या कशा स्वच्छ आहे. मग एक दिवशी वहिनीला म्हणाले
तर एकदा काय म्हणाले, काय सांगणार होते? हा, एकदा म्हणाले, वहिनी लोक सगळी आली की पोळ्या बिळ्या करायला लागतात, आपण पोळ्याचं मशीन घेऊन या. ते पोळ्याचं मशीन आणलं, त्याचं अगदी कौतुक आणि सगळं पूजन सगळं झालं. हा, आणि वहिनीने त्या पोळ्या केल्या मशीनवरती. झालं सगळं कौतुक झालं, मग आत येऊन वहिनी म्हणतात, नाही तुम्हीच पोळ्या करा, त्या मशीनच्या पोळ्या चांगल्या नाही. म्हणजे क्षुल्लक गोष्टीत पण आनंद घ्यायचा, सगळ्या हे करायचं, पण नंतर पुन्हा पहिल्या पदावरती यायचं, हे तुम्ही करा तेच चांगलं होतं. म्हणजे आम्हाला मजा वाटायची. मी म्हटलं हेच सांगता बाई, हेच असं करतात. काल ते हिने काय सांगितलं गोष्ट, कोणीही गोष्ट सांगितली, ते क्रिकेटची मॅच चालू होती, ओगलेंच्या मुलीने सांगितली ना, क्रिकेटची मॅच चालू होती, तर तो सारखा हात लागून बॉल टाकायचा. हा, तो ताईत होता पाकिस्तान गळ्यात त्याच्या, आणि तो पाकिस्तानचा खेळाडू होता, आणि इंडिया हारायची. दीपक बसले ते बघणार, कधीतरी कंटाळा आला की बघणार. तर दीपकला म्हणाले, दीपक उठ रे आणि तामण लाव. त्याच्यानंतर त्याचा एकही बॉल पडला नाही. इतकं ते म्हणजे इंटरेस्ट घेतला की सगळ्यात इंटरेस्ट. आम्ही पाहिलं. हा, आणि तुमचं रामायण होतं ना, रामायण चालू होतं, तेव्हा गुरुवारी आम्ही सगळे बसायचो. गुरुवारी मुगा डाळीची खिचडी खायचे, त्याच्यामुळे स्वयंपाक काही जास्त असायचा नाही. आम्ही सगळे बघायला बसलो. तर ती सीता बाळंतीण व्हायची असती ना, तेव्हा ते वसिष्ठ मुलींच्या आश्रमात असते ती. तर ते तिथं पोटात दुखायला लागतं आणि तिला खूप कळायला लागतात, तेव्हा ते तीर्थ करून देतात. दीपक असा बाजूला बसला होता, हे खुर्चीवर बसले होते त्या ह्याच्या. तर त्याला डोक्याला टप्पली मारली आणि म्हणाले, हे माझ्या डोक्यात आलं म्हणून नाही सांगितलं, तेव्हापासून हे तीर्थ. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीला परंपरा आहे. हे का सांगायचं, की त्यांनी ज्या सिद्धता केल्या त्या डोळे झाकून घेतल्या नाही, ते घेतलं, ते सिद्धता होतं की नाही आणि कार्यान्वित होतं का नाही बघितलं. म्हणून म्हणाले, शीतावरनं भाताची परीक्षा, म्हणजे डोळे झाकून घेतलंय आणि दिलाय असं नाही, मी जे केलं आहे ते कार्यान्वित होतं की नाही. नाहीतर पंतांना त्यांचं काय सांगितलं होतं, तुमचे फोटो उलटे टांगून ठेवे, तुम्ही देवाला घाबरता म्हणाले. मी देवाला घाबरत नाही, देव मला घाबरतो. त्यांचं शब्दात सांगायचं म्हणजे बरं, अशा गोष्टी आहेत. म्हणून म्हटलं ते त्यांचं म्हणजे देवाला पण असं वाटलं असेल की ह्याला मध्यस्थ म्हणून का जन्माला घातला. विभूती म्हणतात, तुमची आमच्या जवळ बसायची याची लायकी नाही, केवळ दादांचे भक्त तुम्हाला आम्ही जवळ. आणि त्या म्हणतात, रडायच्या म्हणायचे, म्हणाले एवढं तुम्ही केलं, हा, की कुठपर्यंत जायला पाहिजे. आज हे आमच्या माध्यमात, तुमच्या माध्यमातून आम्ही ही कामं केली सगळी. पण म्हणाले, दादा आता म्हणतात, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, काय की तुम्ही माझ्यासाठी काय करणार. पण आज या कार्यामध्ये माझ्यासाठी, मी या कार्यासाठी बरोबर सुद्धा हे नाही, सेवक नाहीत का माणसं आले किती विचारायला. 70 वर्षामध्ये लाखो लोक विचारायला आले, पण माझ्या उपयोगाला मुठभर सुद्धा माणसं आली नाहीत. त्यांनी केव्हा चाळण लावली, चाळण लावली काय याचा अर्थ मला कळे ना. आवश्यक आहे तेवढं नाही दिलं. आणि मला माहिती आहे की ह्यानं हिला संवेदन हे दिलं ना, दीक्षा दिली ना, तिच्या आत्म्याला दीक्षा देतो, मी जाऊ शकत नाही. आणि तेव्हा चालण लावणी म्हणाले ना, चालण लावणी म्हणाले, तेव्हा मी म्हंटल आता नर्मदेतले गोटे झालो तर आम्ही टिकू, खाली पडलो की गेलो. म्हणजे त्यांचं बोलणं आता आठवतं, नाहीतर ते काय बोलत होते काय पत्ता लागायचा नाही. तर दादा म्हणतात, तेनी बाबा जे बोलले ते कळायला मला 50 वर्ष लागली. मग दादा देव असून तेनी बाबा बोलले ते कळायला 50 वर्ष लागली. मग हे बोललेलं आम्हाला कळायला किती किती जन्म लागतील. माझा डोस जास्त झाला का. दिवसात फार पण काय माहिती का, सुखी आणि साधा ऐकता ना, एक सुखी भेट सोडली तर या जगात सुखी कोणीच नाही, आणि साधा डोसा सोडला तर कोणीच साधा नाही. चीन क्रिकेट का खेळत नाही कोणी सांगू शकेल नाही सांगणार, कारण टेक्निकल प्रॉब्लेम आहे. सर्वांचे चेहरे एकसारखेच, जो आउट होणार तो पुन्हा तोंड धुवून आला तर ते येऊ शकते. पत्नी कोणाची माहित नाही,
ऑफिसमधून घरी आल्यावर पती चहा आणतो. पत्नी म्हणते, बाप रे, आज सूर्य पश्चिमेकडे उगवला वाटतं. चक्क चहा चहा केला म्हणजे पती नाही, त्याच्याबरोबर भजी पण देखील केली. बायको म्हणते, अरे देवा, पण मला एक गोष्ट कळत नाही, तेल तर संपलेलं होतं. हो ना, मग भजी? नवरा म्हणाला, नवरत्न तेलात केली आहे मस्तपैकी. तिने डोक्याला हात लावला. म्हणून ते म्हणायचे, बाबा काय म्हणतात ते मी तुम्हाला आत्ता सांगतो, मला काय म्हणायचंय हे सांगायला पुष्कळ अवकाश आहे. मग दादांना जर बाबा काय म्हणतात हे सांगतात आणि दादाला काय म्हणायचं हे सांगायला अवकाश आहे, मग आम्हाला दादा काय म्हणतात ते सांगायला किती जन्म लागतील याच हिशोब करण्याच्या पलीकडे आहे. तर ते पुढे काय झालं, तुमची माध्यम ही निर्दोष नाही, हे काय आलं, हा, आपल्या सर्वांच्या माध्यमातून कार्य व्हावं म्हणून दादांनी विमोचन करून आपली माध्यम शुद्ध केली. नंतर ओंकार साधना शब्दरूप केली, जी भैरवनाथांच्याकडनं त्यांना नाद रूपाने मिळाली होती, ती आपल्याला पेलली नसती, हा, म्हणून ती शब्दरूप केली आणि सौम्य करून तुम्हाला दिली आणि ती कार्यान्वित होती की नाही हे बघितलं. दादा दीपकने संमेलन घेतलं मुंबईचं, तेव्हा दादा असे खुर्चीवर बसले ते आणि दीपकने संमेलन घेतलं. तेव्हा काय अडलं की दादा त्यांच्याकडे दीपक बघायचं, ते म्हणाले मी काय सांगणार नाही, तूच बोलायचं. आज दीपक शीतावरनं भाताची परीक्षा, म्हणजे आता दीपक बोलू शकतो तर तुम्ही पण सगळे बोलू शकता, नाही तर आमची काय पात्रता इथे बसून बोलायची, बोलविताना तो आहे. हा, तर ते काय म्हणतात, बाहेरच्या जगामध्ये काय करतात, 2 विड्याची पानं आणि सुपारी देतात, पण इथे ती दीक्षा तुम्हाला अनेक जन्मापर्यंत रक्षणार्थ पाहिजे, म्हणून दादाने एवढा विचार करून हे केलं. तर बाहेरचे लोक काय म्हणतात माहितीये, यंत्र तंत्र मंत्र सुद्धा मानवाच्या जीवनात फरक पडतो. दादा म्हणाले, मी यंत्र आणि तंत्र मंत्र सुद्धा मी करू शकतो, पण त्याची कपॅसिटी संपली की ते दुप्पट कर्म आघाताने तुम्हाला वार करतं. हा, मग तुम्हाला प्रोटेक्शन म्हणजे काय द्यायला पाहिजे, प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ना. आता दीपकने एक उदाहरण सांगितलं होतं, तर प्रतिमा प्रोटेक्शन म्हणून आपल्याला दिल्या शक्तीपीठाचं प्रतीक म्हणून. तर दीपक दादांना एक दिल्लीचा माणूस भेटायला आला. तो म्हणाला, माझं अमुक अमुक अडचण आहे. दीपकने सांगितलं ती प्रतिमा घे. तेव्हा सोनं स्वस्त होतं, ते 1100 रुपयाला काहीतरी 1000 रुपयाला प्रतिमा होत्या. म्हणाला, एवढे 1000 रुपये कुठले आणायचे. दीपक म्हणाला, ठीक आहे, तू विचार कर, मी विचार करून सांगतो. दिल्लीला गेला. परत दिल्लीला गेल्यानंतर 1000 रुपयाच्या प्रतिमा कोण घेणार म्हणून ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाने 5000 घेतले. हा, आणि त्यांनी एक ताईत बांधला, ज्योतिषावरती विश्वास, त्यांनी इथे ताईत बांधला आणि काही कोण आला नाही. मग आला असं महिना 1.5 महिन्यानी परत. दीपकने सांगितलं, तू ताईत सोड आणि तूच उघड पुडी. तर त्याच्यात काय होतं, कोळशाची राख, कोळसा काळा, तो कुठून बारीक करून त्याची पूड बांधून याच्यात, आणि त्याला 5000 रुपये घेतले. मग म्हणाला, मी आता प्रतिमा घेतो. तर म्हणाला, दीपक म्हणाला, आता प्रतिमा केवढ्याला पडल्या, 6000. ते 5000 अक्कल खाती घालवले आणि हे 1000 प्रतिमांचे. म्हणजे असं जगात धक्के खाऊन आले की मग इकडे येतात आणि मग म्हणतात, हा 5.25 रुपयात काय होतंय, 5.25 रुपयात काय होतंय इथे आल्याशिवाय कळत नाही. अशा गोष्टी आहेत. पण ह्याच्यात वेळ किती जातो. अरे मी म्हणते, तो असं करतो आणि हा असं करतो म्हणण्यापेक्षा, ह्या आता ते ह्याच्यावरनं चाललंय, मी परवा पुण्याला सांगितलं ना तुमच्याकडे, तर ओम श्री सद्गुरुनाथ दादा आहे. अरे म्हणायचं तर म्हण, नाही तर म्हणू नको. तू तुझी म्हंटलंस म्हणून तुला पुण्य लागणार नाही, नाही म्हटलं म्हणून पाप लागणार नाही. तुला म्हणायचं तर म्हण, नाही. त्याच्यात काथ्याकूट करण्यापेक्षा हे महत्वाचं तत्वज्ञान सांगितलंय, त्याचा अभ्यास करा की. त्याच्यात कशाला आयुष्य वाया घालवता. तो अमुक करतो, तो तमुक करतो, त्याचं तमुक आहे आणि त्याचं तमुक आहे. कशाला पाहिजे आपल्याला. खरंय का खोटे. हा, आता इथे मुंडी आलो होत आहे,
बाहेर जाऊन काय करतात तेच करता ना परत. दादा म्हणतात आमचे नातलगच म्हणतात एरवी नाही तो आमच्या अमुकच्या महिन्यात याचा अमुक नातेवाईक हा अडलं ना की त्यांचे गुरु आहेत मग दादा नेहमी तिथे बाजा वाजा वाजा ते काम असलं अडचण असली की आमचे गुरु. आता मग अशी तुम्हाला ते मनाचं सांगितलं, अन्न आणि प्राणचं. हा तर दादा काय म्हणतात, आता आता आपल्याला जर कार्य करायचे असेल तर त्या सूक्ष्म मनाने केलेल्या साधने परतवे. म्हणजे बाबा पहिल्यांदा साधना खूप बदलत होती, पण आता जर आपल्याला सगळ्यांना एक कार्य करायचं असेल तर ह्याला वेगळी साधना, त्याला वेगळी साधना, त्याला वेगळी साधना सांगून होणार नाही. तुला एकट्याला काय करायचं असेल तर तुझी तू साधना वेगळी, याची वेगळी. पण आपल्याला सगळ्यांना मिळून जर एकच कार्य करायचं असेल तर साधना गुरूंच्या पासून पुढे 10 पिढ्या कोणी येतील त्यांच्यापर्यंत एकच साधना असणार, असं असं दादा म्हणतात. तर ते काय म्हणतात, ती तुम्हाला जर ह्याच्यानंतर कार्य करायचं असेल तर एकच साधना करून त्या साधने परत्वे तुमच्या भोवतीने एक वलय तयार करायला पाहिजे. कसलं? ओंकार साधनेचं. आणि त्या ओंकार साधनेचं वलय कार्यान्वित करून आपण बाजूला होऊन त्या शक्तीशी जोडायला पाहिजे. ते 8व्या सेमिनारमध्ये त्यांनी केलं. हे का केलं? तर दादानी अभ्यास इतका सूक्ष्म केला की आतापर्यंतचे सत्पुरुष जे आहेत त्यांचं जे सामर्थ्य असतं ते त्यांच्या शरीराभोवती असतं. कुठे? कराड. तर त्यांच्या शरीराभोवती त्यांचं सामर्थ्य असतं आणि तो शरीरातनं प्राण बाहेर गेल्याशिवाय, कारण त्या देहिक माध्यमामध्ये ते धारण झालेलं असतं, तर तो प्राण बाहेर गेल्याशिवाय, ते शरीर सोडल्याशिवाय ते मला कार्य करत नाही. तर दादा म्हणाले आपण गेल्यानंतर आपलं कार्य जगाला प्रचिती आली तर काय उपयोगाचं? तर आपण जिवंत असतानाच हे कार्य कसं करतात हे बघायला पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे असं बाबांना विचारल्यावर बाबांनी सांगितलं, तुझ्याकडनं मी कराडचं दिव्य करून घेईल, त्याला तू तयार राहा. तेव्हा दादानी काय केलं, 32 पंचमीला आम्हाला बोलवलं सगळ्यांना. पण दीपकच्या संमेलनात आहे दुसऱ्या भागामध्ये. तर 32 पंचमीला बोलवलं तेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते. आम्हाला कोणाला माहिती नाही. हा आपला प्राण असा बाहेर काढून ठेवला. त्या शक्तीला कळत नाही. त्या शक्तीला वाटलं दादा गेले म्हणून ती सगळी उपस्थित झाली 32 आणि इतके पोपट आले त्या ह्यांना कळतं, कोणाला पक्ष्यांना पहिल्यांदा कळतं. दीपकचं वाक्य आहे की ते हजारो पोपट आले ते आम्ही विसरू शकत नाही. तुम्ही वाचा वाक्य ते, म्हणजे त्यांनी सगळं सिस्टमॅटिक लिहिलंय ते. तेव्हा तो उपस्थित होता म्हणून आम्हाला एवढं डिटेल माहिती नाही, आम्हाला जेवढं माहिती तेवढंच आम्ही सांगणार. तर दादांचं म्हणणं काय, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे जावं अशी देवा परमेश्वराची इच्छा आहे, विभूतींची इच्छा आहे, दादांची इच्छा आहे. म्हणून तुम्हाला माध्यम तयार केली आणि तुमच्या साधनेचं वलय तुमच्या भोवतीने केलं आणि ते कार्यान्वित करून ज्या गुरु माध्यमातून तुम्ही ते प्राप्त करता, शिकता, ती व्यक्ती म्हणून बाजूला जाऊन ते शक्तीशी जोडायला पाहिजे. म्हणून सकाळी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला ओंकार साधनेचं हे बीज दिलंयच आणि ह्याचं कनेक्शन वरच्या ब्रह्मांडाशी केलंय. हा आणि ते ब्रह्मांडाचं कनेक्शन पृथ्वीच्या त्या शक्तीपीठाशी केलंय. म्हणून ते शक्तीपीठ पृथ्वीच्या पोटात स्थापन केलंय. इतकं त्याच्या मागे, आणि ते तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. म्हणजे आम्हाला फुकटचा मोठेपणा. कुठले गुलुर्ग्याचे बंदेनवाद म्हणतात, अरे बाहेर खिडकीच्या उभं राहून कारण दीक्षा हा शब्द सुद्धा ऐकायची तुमची लायकी नाहीये, पण आम्ही तुम्हाला प्रसन्न होऊन ते दिलंय, कृपावंत होऊन. म्हणून मी नेहमी प्रत्येक सेमिनार मध्ये मी सगळ्या ठिकाणी सांगितलं की सकाळी उठल्यावरती ब्रह्मवाक्य काय घोकायचं, तर त्यांनी कृपावंत होऊन आम्हाला दिलंय, नाहीतर आमची काय पात्रता नाहीये. कारण त्यांना कोणीतरी पाहिजेत ना. पण तुमच्या परवाच्या मुलाखतीत काय 3000चं कपाट घेतलं तर त्याला टेकू द्यायला लागतं बॅलन्स मध्ये राहण्यासाठी, आहे ना. म्हणून ते रिवाईज केलेलं पुस्तक काय, शक्तीपीठानंतर स्थापन केलेल्या 2 मुलाखती तुम्ही कुठे वाचणार, म्हणून ते रिवाईज केलं परत. इतकी त्यांनी
काळजी घेतलेली. हं? तर आता तुमच्या मोदीने ते हे केलं, गुरुकृपेचं वलय तयार केलं आणि त्या वलयाला गती दिल्याशिवाय आता बोहरा आहे ना, त्याला उदाहरण दादाने दिलं. समजायला पाहिजे ना तुम्हाला, मग ते सोप्या भाषेत सांगायला पाहिजे. तो बोहरा जो आहे त्याला आरी बांधून असं फिरवल्याशिवाय, गती दिल्याशिवाय कोणीतरी तो फिरत नाही. तसं तुमचं वलय तुमच्या बाजूने जे तयार केले ते कार्यान्वित होण्यासाठी दादांना बाजूला व्यक्ती म्हणून बाजूला व्हायला लागलं आणि त्या शक्तीशी जोडायला लागलं. तेव्हा ते वलय कार्यान्वित झालं. आणि त्याच्यासाठी गणपतीला जाऊन 32 शिरायला ते 6 महिने का काय वर्ष लागलं. ते वलय पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ते कार्यान्वित केलं आणि मग ते 32 कराडला ते प्राण बाहेर काढून ठेवला आणि हे केलं. एवढं दिव्य जगासाठी कोण करेल? स्वतःच्या कुटुंबासाठी केलं तरी म्हणतील हे केलं कुटुंबासाठी, पण हे स्वतःसाठी नाही, जगासाठी केलं, सगळ्या लोकांसाठी केलं. म्हणजे एवढे सोपं आहे का कोण कोणासाठी जीव देईल? आणि याला कुठे शक्तीपीठाला स्ट्रोक आला तेव्हा 3 महिने मेथीची भाजी खात होते, पण त्या जिभेला चव कळत नव्हती की मी मेथीची भाजी खातो. अरे लाखो नाही, कोटी नाही, अब्ज रुपये दिले तरी कोणी तयार होणार नाही हे असलं काम करायला. आणि कसल्या तरुण वयामध्ये 5 घरी माधुकरी मागायची आणि हिनी जर पुरणाची पोळी घातली तर पुरणाची पोळी आवडती म्हणून अजून एक अर्धी घाल म्हणून म्हणता येत नाही. 6व्या घरी माधुकरी मागता येत नाही. मग दादा तेव्हा तरुण होते ना, मग ते कुणासाठी केलं? आज तुम्हाला इथे सगळे एवढे तरुण सेवक आहेत, सगळ्यांना जर सांगितलं तुम्हाला सेवक व्हायचं असेल तर एक नरसोबाची वाडी जाऊन एक 5 आठवडे माधुकरी मागून या, कोण तयार होईल का? ते म्हणतील काही जरूर नाही, आहे ते छान आहे, गाडीतनं हिंडतो मस्तपैकी. कुठलं का ते तुम्ही आणता ते काय मिठाई आणता ते दुकान कुठलं? प्रदीप. प्रदीप मधलं आणूया आणि जेवूया मस्त आणि खाऊन झोपूया म्हणून गेले. आणि दादानी पुढचं तेही सांगितलं 7व्या संमेलनात की म्हणाले जर माधुकरी मागायला लाईन लागली इकडे बायकांची आणि इकडे पुरुषांची, म्हणजे वाडीचे लोक म्हणायचे हे काय आम्हाला म्हणजे माधुकरी घालण्यासाठी आम्हाला एवढे स्वयंपाक बनवायला लागतो किंवा एवढ्या पोळ्या करायला लागतात, म्हणजे हे काय म्हणून ते महाराजांना जाऊन ते आणखीन हे घालणार, साकडं घालणार. म्हणजे हे काही नकोच म्हणून म्हणाले जे अशक्य आहे ते सगळं आम्ही केलं, आम्ही मेहनत केली, तुम्हाला सगळं. आता त्यांनी एक उदाहरण काय दिलं होतं माहितीये दादानी? आता ह्याला गाय दिली, हा म्हणतो बांधू कुठे, त्याला गोठा नाही, जागा नाही, मग याला मोठं घर दिलं तर हा म्हणतो त्या गाईचं शेण कोण काढणार आणि ते गोठा साफ कोण करणार, त्याला बाई ठेवायला पाहिजे, त्याची मला ऐकत नाही म्हणून मी काय. दादा म्हणतात ही भानगडी काही नको म्हणून तुला तयार पेढा देतो तो तरी खा. किती म्हणजे साध्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे परोपरीने सांगून 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 त्यांनी आपलं आमचं मन त्यांच्यात गुंतवून घेतलं की तयार व्हा काहीतरी करायला. वाईट करता चांगलं करता आलं नाही तर वाईट तरी करू नका. इतकं सांगून सुद्धा आपण काय म्हणतो हम नाही सुधरेंगे. आता तुम्हाला वाटलं तसं याच ग्रुप करून ऑनलाईन तर ऑनलाईन, पण आता यांची टेक्नॉलॉजी एवढी झाली आहे तेव्हा ग्रुप करून त्याचं वाचन होणं गरजेचं आहे. आणि नुसतं एकट्याने बसून वाचून काही समजत नाही, त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. तुला काय कळलं, तुला काय कळलं, तुला काय. त्याचे विचार वेगळे असू शकतात, हिचे विचार वेगळे असू शकतात, तुमचे विचार, सगळ्यांच्या विचारांनी त्यातनं काय न सांगण्यासारखं न समजण्यासारखं असतं तर दादानी हे तत्वज्ञान सांगितलंच नसतं. मग कशाला तुम्हाला तू आपल्यावर मेहनत घेतली असती एवढी, खरंय का खोटे? पण आज वाचायलाच कुणाला वेळ नाही, कितीला ब्रेक द्यायचा आहे. नाहीतर मी आपली बोलत राहीन आणि घड्या तिकडे चालू राहील, असं नव्हे. म्हणजे हे त्यांचं पण बघायला पाहिजे ना, ते आमच्यासाठी प्रळंबून बसायला नको. तर नुसतं सेवा करून कृपा मिळवून काही उपयोग नाही. त्या कृपेला कार्यान्वित होण्यासाठी काहीतरी ती जगाला उपयोगाला येण्यासाठी काहीतरी कोणीतरी त्याला मेहनत घेतली पाहिजे ना, ती जबाबदारी त्यांनी घेतली.
आता ते गुरुवाणी काय म्हणतात, तसेही असले तरी मी परमेश्वरापर्यंत तुम्हाला आणीन. हा, असं मी देवाला शब्द देऊन बसलो आणि तुम्ही कोणी जागेच व्हायला तयार नाहीत. काय ती आरती, उठी रे उठी उठी सद्गुरु साई, गाड झोपली रे कुरे. अजून ते म्हणतात बरं आहे, ते छान आहे. इथलं जन्माला यायचं मरायचं, बघायचं, जन्माला यायचं मरायचं, हेच चांगलं आहे. मग यातनं मुक्त व्हायचं नाही. दादा एकदा फिरायला जात होते ह्याला कुठे, डेक्कनच्या ब्रिज वरती. तर तिथे एक माणूस बसला होता. मी सांगितलं होतं का मागच्या वेळेला, तो एवढं टोपलं होतं त्याच्या डोक्यावरती. तो ब्रिज वरती बसून खाली नदीमध्ये पाय हलवत होता. आणि दादा फिरायला गेले तर दादाने विचारलं काय मोकळं व्हायचंय का, तर म्हणतो नाही नाही हेच छान आहे, 300 वर्ष बसलोय म्हणाल. म्हणजे काय परिस्थिती असेल. आणि एवढा देव सोडायला पण त्याला कळत नाहीये ना हा देव आहे का कोण आहे म्हणून. हेच छान आहे म्हणतो. म्हणजे जर त्या आत्म्याला एकदा जन्म घेऊन मरायचो आणि उपभोगायची सवय झाली, त्यातच त्याला इंटरेस्ट वाटतो. तर दादा म्हणायचे गाढवाला कोणी साबणाने अंघोळ घालत नाही, ते परत जाऊन जोडणार. तो धर्मच आहे ना त्याचा. म्हणून काय म्हणाले ते, नुसती कृपा तुमच्या मौतीने असून उपयोग नाही, बोऱ्याचं उदाहरण दिलं. तर ती कृपा लोक कल्याणाच्या कार्यार्थ उपयोगी पडणार नाही. यासाठी तुम्ही ज्या व्यक्ती माध्यमातून हे सर्व प्राप्त करून घेता अशा व्यक्तीला तुम्ही गुरु मानता. पण अशा व्यक्ती ऐवजी ते शक्ती यावी लागते, त्याच्याशिवाय ती अवस्था प्राप्त होत नाही. म्हणून दादा बाजूला झाले, म्हणून दादानी गुरुबंधू म्हटलं आपल्याला. आता ते काय म्हणतात, निराकार म्हणजे काय, शिकून बोलणं आणि नाही शिकून बोलणं. तेली बाबांनी शिक्षण थांबवलं. तर म्हणाले शिक्षण थांबवलं म्हणून मी तुम्हाला कमी पडतोय का. तर दादा त्याचं काय उदाहरण सांगायचे की म्हणाले हा डॉक्टर देतो, हा नागपूरला सांगताना तिसरंच काहीतरी आठवतं, नागपूरला प्रोफेसर येऊन बसले आणि दादा कामकाज करत होते. ते म्हणाले ह्याचा प्रश्न असतो मुलाचा, तुझा असतो नोकरीचा, ह्याचा असतो घराचा. हा उठला की तू येऊन बसतो विचारायला, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं. तर ते म्हणाले आम्ही प्रश्न लिहून घेतो, हे आहे रेकॉर्डिंग मध्ये पण आहे. ते म्हणाले प्रश्न विचारतो, तुम्ही विचारलं की आम्ही त्याला टिक करतो. 3 तास अभ्यासाला बसले, काही निष्पन्न झालं नाही, काही कळलं नाही. कारण दादा म्हणाले तो हा उठला की मी ब्लँक होतो आणि मी थ्रू व्हायब्रेशन बोलतो. तसं तुम्ही पण व्हायब्रेशननी बोलायला शिका. म्हणून व्यावहारिक शिक्षण बंद केलं आणि त्या ईश्वरी तत्वाशी जोडून दिलं. म्हणून थ्रू व्हायब्रेशन नाना बोलत होते. त्याच्यामुळे हा इंजिनियर आला काय, हा डॉक्टर आला काय, आणि तो PhD आला काय. नाना कुठल्याही ह्याच्या विषयावरती बोलू शकत होते. मी काल कोणाला सांगितलं दुपारी, या मिलिंद काकांच्या घरी सांगितलं की त्यांनी काय सांगितलं, आल्मेडा आले होते आपले, आल्मेडा ख्रिश्चन. त्यांना इंग्लिश आणि गोव्याची भाषा कसली, पोर्तुगीज, त्याच्याशिवाय काही येत नाही. तर दादा म्हणाले, दादाना आल्मेडा म्हणाले एका वाक्यात गुरु मार्गाचं वैशिष्ट्य काय ते सांगा कोणाला. तर दादाला इंग्लिश येत नाही म्हणाले. दादानी एका वाक्यात सांगितलं, बाहेरचे लोक मिरॅकल ऑफ द लाईफ करतात, मी मिरॅकल इन द लाईफ करतो. आल्मेडाने उठून नमस्कार केला आणि आल्मेडांचं कौतुक केलं. 6व्या संमेलनामध्ये एक विषय सांगितला होता, तर आम्ही मराठी असून आम्हाला कळला नाही. आणि दादा ते आले की 2 मिनिटं बोलायचे, त्यांच्याशी खुर्ची द्यायचे, बसायचे. ते मोठ्या पोस्टवरती होते त्याच्यामुळे ते वेळ मिळेल तसं यायचे शिरोड्याच्या संमेलनाला. तर त्यांना बसवलं आणि 2 मिनिटं म्हणाले मी जुजबी बोललो होतो, पण तो विषय आल्मेडानी इतका छान सांगितला. ते 6व्या संमेलनात मी शोधत होते पण आम्हाला मिळालं नाही. ते म्हणजे तेवढा वेळ नाही मिळाला. यांच्याकडे खाऊन पिऊन आराम केला आम्ही मस्तपैकी. कारण मला माहित होतं की हे काय किती लिहिलं ना तरी इथे येऊन ते दुसरंच काहीतरी सांगणार, म्हणून म्हटलं त्याच्यापेक्षा आपण मस्तपैकी झोपावं. तर ते शोधलं तर मिळालं नाही. मग तो इंग्रजी म्हणून दादा म्हणाले मलाच आश्चर्य वाटतं की या माणसाशी मी
जुजबी बोललो होतो तर हा माणूस इतकं चांगलं एक्सप्रेस करतो आणि तुमची मराठी भाषा असून तुम्ही कसं हे सांगू शकत नाही. म्हणजे थ्रू व्हायब्रेशन चालतंय हे पण त्यांनी दाखवून दिलं ना आम्हाला. आणि शक्ती कार्यकर्ते हे पण दाखवलं. दादा आठव्या संमेलनाला आले नव्हते, आजारी होते इतके, तर म्हणाले गुरुबंधूंनी संमेलन सुरू केलं, पुण्याहून निवेदन आलं होतं. तर म्हणाले तुमच्यामध्ये ती ओंकाराचं वलय करून ते जागृत केलं, ते कार्यान्वित केलं, याच्यासाठी तुम्हाला निराकार अवस्था, प्रतिभा अवस्था तुम्हाला प्राप्त करून दिली, म्हणून मी आलो नव्हतो. पण मी बोलतो तेच तुम्ही बोलताय ना, आणि दादा बोलतात तेच मी सांगते ना. मग मी रात्रंदिवस अभ्यास केला तेवढा आणि केला अभ्यास. तर ते दिल्लीचे गुरुबंधू म्हणायचे 15 दिवस जायचंय ना तेव्हा साधनाची प्रॅक्टिस करूया. दादा आल्यानंतर 15 दिवसाची प्रॅक्टिस कधी विचारलीच नाही दादानी. तर जे केलं नाही ते विचारणार दादा बरोबर, जे नाहीये तेवढं विचारणार. तर ते म्हणायचे जो हम करके नहीं आते वो आप पूछते हैं, ऐसा कैसा दादाजी. आणि म्हणाले बाहेरचे लोक म्हणाले गधे खडे हो जाओ, की तुमची कांशीला लाल होता. आणि मी दादानी गधे खडे हो जाओ म्हटलं की जी जी बाबा. आणि दादा असताना शारदा मुझे चाय बना कर दोगी, आणि दादा नसताना क्या सुनने को आता है कि नहीं, क्या बंदूक लावू, संगीन निकाल, चाय बंद आती है की नाही. मग दादा म्हणाले ही अशी तुटप्पी वागणी कशाला, तुम्ही मी असताना वागता तसंच वागायला शिका. या साध्या साध्या गोष्टी व्यवहारातल्या. तर म्हणाले एकदा 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 एकाने विचार, नाव कोणाचं काय, नाव कोणाचं तरी घ्यायला पाहिजे म्हणजे काय समजायला पाहिजे म्हणजे. तर दादानी एकदा सांगितलं बायका आहेत ना त्या मन लावून सगळं काम करतात. ते सगळे पुढे बसले होते. ते एक गुरुबंधू असं कसं तुम्ही म्हणता, जोरात विचारलं दादाना. दादा म्हणाले हो मी म्हणतो. म्हटलं तर ऐकायला रेकॉर्डिंग मध्ये जीव जीवाचे कान करून ऐकायला पाहिजे. आणि मी 10 वेळा सांगितलं तरी तुमच्या इथे पोहोचणार नाही, पण त्यांच्या शब्दात एकदा ऐकलं तरी ते इथे पोहोचेल, एवढी त्यांची पॉवर आहे. एवढा त्यांच्या आमच्यात फरक आहे. आम्ही अजून लहान बाळ, आम्ही काय बोलतोय आणि आम्ही आमच्या बोलण्याने तुमच्यावर काय परिणाम होणार. तर ते म्हणाले की तुम्ही सांगू का, म्हणाले. म्हटलं सांगा. ते म्हणाले सांगा. हे काय सांगतील माहित नाही. म्हणाले तुम्ही कपडे धुता आणि तुमची बायको कपडे धुती, याच्यात काय फरक आहे. म्हणाले कपडे धुता आणि ते असे धरून जाता की ते पाणी सगळं पांगळत जातं. मग बायको पाठीमागनं फडकं घेऊन पुसत देते, पण बायको काय करते ते घट्ट पिळती, बादलीत घालते आणि घेऊन जाऊन मागे वाळत घालते. हा फरक आहे म्हणाले. आणि 18व्या वर्षी तिचं लग्न होऊन येते तर ती तुमच्यात एकरूप होती आणि तुमचं लक्ष बाहेर. त्याची बायको चांगली आहे, त्याची हे तशी नटती, त्याची हे अशी नटती. अरे कशाला, म्हणून म्हणाले बाळकृष्णाचा पाय का मोडून ठेवलाय, बाहेर वाकडं पाऊल बघून दादा पहिला आता म्हणाले नका बोलू, कळलं कळलं मला कळलं. म्हणजे इतकं बारीक सारी गोष्टीत लक्ष आणि बारीक सारी गोष्टी. म्हणाले बाळगून बोलल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. हे दादांचे शब्द माझे नव्हे. म्हणजे इतकं बायका अलर्ट असतात. सकाळी उठून चहा करायचा आहे तर ते पातेलं व्यवस्थित पाहिजे, दूध तापलेलं आहे की नाही बघायला पाहिजे, सगळं व्यवस्थित आहे की नाही. सकाळी उठून त्याच्यात वेळ जाता कामा नये. तुम्ही काय करता, हे चहा पातेलं ठेवायचं, मग म्हणायचं अरे दूध तापलं नाही, अरे पाणी तापलं नाही, अरे साखरेचं डब्यातली साखर संपली, अरे चहाचं पावडर संपलाय. हे तुम्ही कसं माहिती जनरली बायकांचं किती गोड असते. नाही पण ही गोष्ट खरी आहे की नाही. मग आधी गॅस पेटवायचा आणि पातेला आधी ठेवायचं, मग बघायचं दूध तापलंय की नाही, साखर आहे की नाही, चहा आहे की नाही. हे तुम्ही लोक नाही. हे वैयक्तिक प्रश्न नाहीये, जनरली दादानी स्टेटमेंट सांगितली. बाकी काय त्याच्यामध्ये कोणाला पर्टिक्युलरली बोलायचं असं त्यांचा हेतू नव्हता. तर त्या समोर एक बसायच्या, त्या म्हणायच्या प्रत्येक गोष्ट करताना दादा म्हणाले हा दादा बघतायत, असं दादांना कळतंय. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही वाकडं वागणारच नाही.